नमस्कार. आज आपण ऑब्जेक्टिव्ह मधील म्हणजेच थेरी मधील चौथा पेपर सोडून बघणार आहोत. पेपर सोडवत असताना या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे हेल्प ऑप्शन इज अवेलेबल इन डॉट 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 मेनू. आपल्याला ऑप्शन दिलेत इन्सर्ट, फाईल, व्ह्यू आणि टूल. तर याचं उत्तर आहे फाईल मेनू. हेल्प ऑप्शन हा नेहमी आपल्याला फाईल मेनूमध्ये बघायला मिळतो. दुसरा प्रश्न आहे वेअर यू फाइंड द ऑप्शन सेट प्रिंट एरिया इन MS Excel 2010. प्रिंट एरिया हा ऑप्शन MS Excel मध्ये कोणत्या टॅबमध्ये असतो असं विचारलेलं आहे. आपल्याला ऑप्शन दिलेत होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट टॅब, व्ह्यू टॅब. जर तुम्ही इथे एक्सेलमध्ये गेलात आणि इथं एखादा मी मॅटर समजा टाईप केला इथं कोल्हापूर आणि मला जर प्रिंट एरिया सिलेक्ट करायचा आहे तर आपण बघा पेज लेआउटमध्ये जाऊन इथं प्रिंट एरिया सेट करू शकतो. म्हणजेच या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बघितलात तर उत्तर आहे पेज लेआउट. तिसरा प्रश्न आहे इन MS Excel 2010 a spreadsheet what will be name of the 5th row and 5th column cell. एक्सेल मध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉलम आणि रो दिसत असतात आणि हे जे कॉलम आणि रो एकमेकाला छेदतात त्याला त्या प्रत्येक बॉक्सला सेल असं म्हटलं जातं आणि ह्या प्रत्येक सेलला स्वतःचा ॲड्रेस असतो. हा जो ॲड्रेस आहे तो कॉलमचं हेडिंग आणि रोच्या नंबरवरती अवलंबून असतो. इथं जो प्रश्न विचारलेला आहे तो 5th रो, 5वी रो आणि 5वा कॉलम यांचा ॲड्रेस काय असेल. तर बघा 5th रो म्हणजे ही रो आणि 5th कॉलम तर इथं दिसेल आपल्याला. तर याचा ॲड्रेस जो तयार होईल पहिल्यांदा कॉलमचं नाव येईल E5. इथं तुम्हाला नेम बॉक्समध्ये सुद्धा ॲड्रेस दिसतोय म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे E5. पहिल्यांदा जे येईल ते कॉलमचं हेडिंग असेल. ॲज सून ॲज क्लिप आर्ट इन inserted free rotate button or option is available. तर याचं उत्तर आहे फॉल्स. दोन ऑप्शन दिलेत आपल्याला ट्रू आणि फॉल्स. पाचवा प्रश्न आहे चेंजेस टू डॉट 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 स्लाइड मेक इट ऑल ऑटोमॅटिकली इन स्लाइड्स. तर हा पॉवर पॉइंट वरचा प्रश्न आहे. पॉवर पॉइंट मध्ये आपण जर मास्टर स्लाइड इन्सर्ट केली इथून स्लाइड मास्टर तर बघा सगळ्यात सुरुवातीला इथे एक स्लाइड येईल. या स्लाइडमध्ये तुम्ही जे काही टाईप कराल ते ऑटोमॅटिकली प्रत्येक स्लाइडवरती येईल. इथं समजा ह्या मास्टर स्लाइडवरती म्हणजे स्लाइड मास्टरमध्ये तुम्ही एखादा लोगो ॲड केला तर तो लोगो तुम्हाला प्रत्येक स्लाइडवरती दिसायला लागेल आणि तोच प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्लाइड मास्टर. सहावा प्रश्न आहे state .pptx फाईल इज डॉट 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 टाईप ऑफ फाईल. आता हे फाईलचं नाव आहे state.pptx. बघा जेव्हा आपण वर्डमध्ये एखादी फाईल बनवतो तेव्हा ती बनते .docx फाईल. एक्सेलमध्ये जी बनवतो ती होते .xlsx फाईल आणि जी पॉवर पॉईंटमध्ये आपण बनवतो ती होते .pptx फाईल. म्हणजे ही जी फाईल आहे ती आहे पॉवर पॉइंट मधली फाईल. टू रिमूव्ह ॲनिमेशन फ्रॉम अ स्लाइड डॉट 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 ऑप्शन इज सिलेक्टेड. तर त्याचं उत्तर आहे नन. आठवा प्रश्न आहे द करंट स्लाइड नंबर कॅन बी सीन ऑन द डॉट 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 बार. तर त्याचं उत्तर आहे स्टेटस बार. बघा आपण जर स्लाइडमध्ये गेलो पॉवर पॉइंट मध्ये आपण गेल्यानंतर जर इथे स्लाइड ऍड केल्या असतील आणि इथं आपण नेमकं कोणत्या स्लाइड वरती आहोत हे इथं स्टेटस बार वरती आपल्याला दिसतं. म्हणजे याचं उत्तर आहे स्टेटस बार. नवा प्रश्न आहे ईमेल इज अ वे ऑफ सेंडिंग अँड रिसिव्हिंग मेसेज युजिंग अ कम्प्युटर. तर त्याचं उत्तर ट्रू हे आहे.
10वा प्रश्न आहे डॉट 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 ऑप्शन इज यूज टू रिनेम अ फाईल ऑर फोल्डर इन विंडोज 7. तर इथं ऑप्शन दिले पेस्ट, चेंज, डिलीट, रिनेम. तर रिनेम या कमांडचा उपयोग करून आपण काय करू शकतोय, फाईल आणि फोल्डरचं नाव बदलू शकतोय. 11वा प्रश्न आहे अ फाईल हॅव्हिंग .midi एक्सटेन्शन रिप्रेझेंट्स डॉट 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 फाईल. तर बघा आपण इथं जाऊया गुगल वरती आणि तुम्ही जर इथं टाईप करून बघितला तर .midi फाईल फॉर्मॅट. तर इथं दिसेल तुम्हाला अ फाईल विथ द .mid or .midi फाईल एक्सटेन्शन इज अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस फाईल. आणि आपल्याला इथं जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे की .midi ही फाईल मध्ये काय असतं, तर ही ऑडिओ फाईल आहे. 12वा प्रश्न आहे ईमेल इज यूज टू कम्युनिकेट ओव्हर द इंटरनेट. ट्रू आहे. 13वा प्रश्न आहे इन ईमेल BCC स्टँड्स फॉर. पहिला ऑप्शन आहे ब्राउन कार्बन कॉपी, ब्लॅक कार्बन कॉपी, ब्लाइंड कार्बन कॉपी, ब्लाइंड कॉपी टू कॉपी. त्यासाठी आपण जाऊया ईमेलमध्ये, तिथे जाऊया आपण कंपोजमध्ये. कंपोज म्हणजे आपल्याला जर कुणाला ईमेल पाठवायचा असेल तर तो. आता इथे एक आपल्याला ऑप्शन दिसतोय टू, म्हणजे ज्याला ईमेल पाठवायचा त्याचा ॲड्रेस इथं येईल. आणि त्याच्यानंतर दिसतंय बघा CC, त्याच्यानंतर आहे BCC. समजा मी जी फाईल पाठवणार आहे ती इथं जो ईमेल ॲड्रेस मी टाईप करेन त्या व्यक्तीला तर मला पाठवायचीच आहे. त्याचबरोबर CC म्हणजे तीच फाईल या पण व्यक्तीला जाईल आणि इथं जो मी ॲड्रेस टाईप करेन त्याही व्यक्तीला जाईल. आता या व्यक्तीला सुद्धा मी ही फाईल पाठवलेली आहे, CC म्हणजे कार्बन कॉपी, हे या ईमेल ॲड्रेसवाल्याला सुद्धा कळेल. परंतु BCC मध्ये जो ॲड्रेस मी इथं लिहीन त्याला म्हटलं जातं ब्लाइंड कार्बन कॉपी. म्हणजे ह्या वरील दोन ॲड्रेसना कळणार नाही की मी यांना सुद्धा ईमेल पाठवलेला आहे. तर BCC याचा फुल फॉर्म आहे ब्लाइंड कार्बन कॉपी. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्लाइंड कार्बन कॉपी, तिसरा ऑप्शन. 14वा प्रश्न आहे विच डिव्हाइस इज रिक्वायर्ड फॉर इंटरनेट कनेक्शन. त्याचं उत्तर आहे मोडेम. 4 ऑप्शन आहेत आपल्यासमोर प्रिंटर, पोर्ट, मोडेम आणि सर्व्हर. बघा इंटरनेटची फॅसिलिटी ही आपण टेलिफोनद्वारे वापरत असतो. टेलिफोन जो काम करतो तो ॲनालॉग सिस्टीमवरती काम करतो आणि आपला कम्प्युटर जो काम करतो तो डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल सिस्टीमवरती काम करतो. आणि म्हणून मग ॲनालॉग सिग्नल जे आहेत, जे टेलिफोन जे आहे त्याचं कन्व्हर्जन कम्प्युटरच्या सिग्नलमध्ये म्हणजे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करण्यासाठी आणि पुन्हा कम्प्युटरच्या म्हणजेच डिजिटल सिग्नलचं रूपांतर टेलिफोनच्या म्हणजेच ॲनालॉगच्या सिग्नलमध्ये रूपांतर करण्यासाठी मोडेमचा वापर केला जातो, ज्याचा फुल फॉर्म आहे मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. 15वा प्रश्न आहे इन जीमेल पासवर्ड इज शोन इन ... आता ऑप्शन दिले कॅरेक्टर, नंबर्स, ब्लॅक डॉट, नन ऑफ दिस. तर तुम्हाला माहिती आहे कोणताही पासवर्ड हा ब्लॅक डॉट मध्ये दाखवला जातो इतरांना तो समजू नये म्हणून. तर अशा रीतीने हा पेपर आपण सॉल्व केलेला आहे. सबमिटवरती क्लिक करूया. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू स्कोअरवरती क्लिक करूया. तर इथं आपल्याला दिसेल पूर्णच्या पूर्ण आपल्याला मार्क मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा 4था पेपर सॉल्व केलेला आहे. धन्यवाद.